नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की आपण सिडकोचे सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करणार आहोत, तर त्यातलाच एक आहे हा वाशी ट्रक टर्मिनल्सवाला। तर जे 2 ऑक्टोबरला सिडकोचे सिलेक्ट माय सिडको होम थ्रू जे फ्लॅट्स येणार आहेत 25,000, त्यातलीच एक ही लोकेशन आहे। तर आपण व्हिजिट करून बघूया। जर आपल्याला सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करायची परमिशन दिली तर आपण नक्की करूया, नाहीतर जी बाहेरची लोकेशन आपल्याला कॅप्चर करता येते ती मी तुम्हाला दाखवेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल व्हिडिओ की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। फायनली आपण त्या लोकेशनला आलो आहे ट्रक टर्मिनल्सच्या। जर आपल्याला व्हिजिट करायला करतात तर मी सांगेन या साईडला तुम्हाला घनसोली आहे, नवी मुंबई ऐरोली, आणि इकडच्या साईडला तुम्हाला पनवेल वगैरे त्या साईडला। आय थिंक कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे, सो लेट्स सी। फायनली आपण आलो इथे। जे माझ्या पाठीमागे दिसते तेच आहे सिडकोची जी वाशी ट्रक टर्मिनल्सच्या इकडची आहे। तर काम अजूनही सध्या चालू आहे, पण साईट व्हिजिट नाही करून देत आहेत ते, सध्या नाही आहेत, सॅम्पल फ्लॅट रेडी नाही आहेत, तर व्हिजिट नाही करून देत आहेत। तर मी एक बाहेरच्या बाहेर तुम्हाला सांगतो, दाखवतो मला जेवढं पॉसिबल होतं ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर हीच आहे ती वाशी टर्मिनल्सच्या इकडची सिडकोची साईड, थोडंफार आपण बघू शकतो। समोर जे तुम्हाला दिसत आहे तो पाम बीच रोड आहे। ही साईड, या साईडला जे आपण बघतो या साईडला टुवर्ड्स नेरूळ, पनवेल वगैरे या साईडला आहे येतं। टुवर्ड्स या साईडला घनसोली ऐरोली ये येतं पाम बीच रोड। तर ही साईट आहे, बट सगळं क्लोज आहे सध्या, आपल्याला काय दिसतं की सध्या कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे। साईट व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला, बट सध्या ते अलाव नाही करत आहेत साईट व्हिजिटसाठी आणि सॅम्पल फ्लॅटसाठी सुद्धा। मी विचारूनसुद्धा बघितलं, बट अलाव नाही करत आहेत सध्या। तर बघू आपण जेव्हा लॉटरी निघेल, 2 ऑक्टोबरला जेव्हा सिलेक्ट माय सिडको होमसाठी निघेल तेव्हा आपण नक्की बघूया। लोकेशन जी आहे ती पाम बीच रोड आहे, त्याच्याशी लागूनच आहे। प्लस दोन्ही साईडून जे पाम बीचवरून ट्रॅव्हल करतात त्याच्यासाठी जवळसुद्धा आहे, बाकी सगळ्या गोष्टी पण आहेत तिकडे, कॉलेजेस वगैरे पण आहेत, ट्रॅव्हलिंगसाठी जवळ आहे। ट्रक टर्मिनल्सच्या बाजूलाच आहे आणि मोठी आहे ऑलमोस्ट। सो मी पूर्ण एक राऊंड घेऊन बघितला तर भरपूर मोठा असा म्हणजे पूर्ण मोठी अशी सोसायटी बनेल एवढं त्यांनी बिल्डिंग्स आता चालू आहेत कामं। माईट बी आपल्याला एकदा थोड्या दिवसानंतर साईट व्हिजिट करता येईल किंवा सॅम्पल फ्लॅट बघता येतील, तेव्हा आपण नक्की व्हिजिट करूया। कारण सध्या तर मला त्यांनी अलाव नाही केलेलं आहे सॅम्पल फ्लॅटसाठी किंवा साईट व्हिजिटसाठी सुद्धा। सो लेट्स सी, नंतर परत एकदा आपण साईट व्हिजिट करून बघूया
जर त्यांनी अलाउ केलं तर मी नक्की तुम्हाला साईट व्हिजिटसुद्धा दाखवेन, सॅम्पल फ्लॅटसुद्धा दाखवेन. पण 1 तारखेला आपण जुईनगरच्या साईटवरती जाऊ, बघू तिथे आपल्याला साईट व्हिजिट किंवा सॅम्पल फ्लॅट बघता येतो एका घरून. तर तिथे आपण नक्की एकदा व्हिजिट करूया आणि बघूया की अलाव करतात की नाही. बट 2 ऑक्टोबरच्या अगोदरच करेन मी ते. तर ओव्हरऑल हेच होतं. तुम्ही बघू शकता काम सध्या अजूनही चालू आहे. मी चालत त्यासाठी दाखवतो म्हणजे तुम्हालासुद्धा बॅकग्राऊंड दिसेल की बाबा साईटवरती गेलो आणि दिसतं आहे तुम्हाला करून. तर आता हाच व्हिडिओ दाखवू शकतो कारण बाकी तर ते अलाव नाही करत आहेत ना सॅम्पल फ्लॅटसाठी नाही साईट व्हिजिटसाठी, कारण सध्या कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे. तर ही जी लॉटरी आहे त्यातलं ही पहिली लोकेशन आहे फेज 1साठी. त्यासाठी मी ही पहिली लोकेशन हीच चूज केली कारण ट्रक टर्मिनसच्या बाजूला पाम बीच रोडसुद्धा आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील अजून स्टील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून एक रिक्वेस्ट, 95% नॉन सबस्क्रायबरच बघतात. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, इन्फॉर्मेशन जर बरोबर वाटत असेल तर. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण भेटूया. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला.